इयत्ता 9वी विषय मराठी पाठ 7वा दुपार स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे तुलना करा. कष्टकऱ्यांची दुपार आणि लेखनिकांची दुपार. कष्टकऱ्यांची दुपार झाडाच्या सावलीत विसावतात. लेखनिकांची दुपार कार्यालयात विश्रांती घेतात. कष्टकऱ्यांची दुपार थकवा घालवण्यासाठी डुलकी घेतात, तर लेखनिकांची दुपार ही जेवण करून आराम करतात. कष्टकऱ्यांची दुपार शारीरिक श्रम करून थकलेली असतात, तर लेखनिकांची दुपार ही मानसिक काम करून थकलेली असतात. कष्टकऱ्यांची दुपार कष्टकऱ्यांना दुपार ऊर्जा देते, तर लेखनिकांची दुपार लेखनिकांना दुपार ताजेतवानी करते. प्रश्न दुसरा आहे कोणते लिहा. अ. दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक. शेतकरी. आ. दुपारला आनंद देणारा घटक. मधल्या सुट्टीत खेळणारी मुले. ई. दुपारच्या दृष्टीने 21व्या शतकातील श्रमजीवी, कार्यालयीन कर्मचारी, लेखनिक, संगणकावर काम करणारे. ई. सृष्टीचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक दुपार. उ. मानवी जीवनक्रमातील दुपार तारुण्य. उ. वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ दुपार. प्रश्न तिसरा आहे आकृतिबंध पूर्ण करा. दुपारची मानवी गुणवैशिष्ट्ये. विश्रांती आणि शांती देणारी, श्रमजीवींचा सन्मान करणारी, उत्साह निर्माण करणारी, कष्टकऱ्यांना आधार देणारी. प्रश्न चौथा आहे डौलदार, गिरीशिखरे, धापाच टाकू लागतात. या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा. उत्तर. या विधानातील चेतन गुणवती अलंकार आहे. अचेतन गिरीशिखरे मानवाप्रमाणे धापा टाकतात असे वर्णन आहे. प्रश्न 5वा. खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा. उदाहरणार्थ मित्र, दोस्त, मैत्री, सखा, सोबती बरोबर मैत्री. त्याप्रमाणे रस्ता, वाट, मार्ग, पादचारी, पथ. 2. पर्वत, नग, गिरी, शैल, शिखर. 3. ज्ञानी, सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार. तर एक रस्ता, याचे शब्द आहेत वाट, मार्ग, पादचारी, पथ. यातून वेगळ्या अर्थाचा शब्द होईल पादचारी. 2. पर्वत, नग, गिरी, शैल, शिखर. उत्तर शिखर. 3. ज्ञानी, सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार. सुकर. 4. डौल, जोम, ऐट, दिमाग, रुबाब. जोम. 5. काळजी, चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर, जबाबदारी. प्रश्न 6वा स्वमत. अ. माझी मे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्ये लिहा. उत्तर. मे महिन्यातील दुपार खूपच गरम असते. सूर्य प्रखर तळपत असतो. बाहेर जाणे कठीण वाटते. रस्ते शांत आणि सुनसान दिसतात. घरात थंड सावलीचा आधार मिळतो. मी दुपारी जेवण करून थोडा वेळ विश्रांती घेतो. पंखा किंवा कूलरची हवा खूप सुखद वाटते. बाहेरची उष्णता अंगाला झोंबते. झाडांची पानेही थोडी कोमेजलेली दिसतात. अशी दुपार मला आराम आणि शांततेचा अनुभव देते. आ. दुपार या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला ते सविस्तर लिहा. उत्तर. दुपार या ललित लेखात मला शेतातील दुपारचा प्रसंग खूप आवडला. सकाळपासून कष्ट करून थकलेला शेतकरी झाडाच्या सावलीत विश्रांती घेत असतो. त्याच्या पत्नीने आणलेला भाकर तुकडा तो शांतपणे खातो. दोघांमधील साधेपण, प्रेमळ संवाद मनाला भावतो. पक्ष्यांचा किलबिलाट थांबून सर्वत्र शांतता पसरते. झाडांच्या सावलीत पक्षीही विश्रांती घेतात. हा प्रसंग कष्ट आणि विश्रांती यांचा
सुंदर समतोल दाखवतो. दुपार सर्वांना शांतता आणि विश्रांती देते, हे यातून स्पष्ट होते. प्रश्न 7वा आहे अभिव्यक्ती. अ. तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा. उत्तर. उन्हाळ्यात सकाळ थोडी उष्ण पण प्रसन्न वाटते. सूर्य हळूहळू वर येतो आणि वातावरण तापू लागते. संध्याकाळ मात्र थंड व सुखद असते. वाऱ्याची झुळूक मनाला शांत करते. पावसाळ्यात सकाळ ढगाळ आणि गार वाटते. पावसाचा हलका शिडकावा मनाला आनंद देतो. संध्याकाळी पाऊस थांबून निसर्ग ताजा दिसतो. हिवाळ्यात सकाळ खूप थंड आणि धुक्याने भरलेली असते. सूर्य उगवताना कोवळे ऊन शरीराला सुखावते. संध्याकाळ लवकर येते आणि थंडी वाढते. अशा प्रकारे प्रत्येक ऋतूत सकाळ संध्याकाळ वेगवेगळा अनुभव देतात. आ. पाठात आलेल्या दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करा. उत्तर. दुपार या पाठात दुपारची अनेक रूपे दाखवली आहेत. शेतात दुपार विश्रांती देणारी आहे. कष्टकरी झाडाच्या सावलीत विसावतात. गावात दुपार शांत आणि सुस्तावलेली असते. शहरातील कामगार आणि वाहन चालकांना पुन्हा कामासाठी प्रवृत्त करते. कार्यालयात जेवणाची सुट्टी देऊन दुपार थोडा आराम करते. शाळेत मधल्या सुट्टीचा आनंद दुपार वाढवते. समुद्र आणि पर्वतांवर दुपार निसर्गात बदल घडवते. अशा प्रकारे दुपार सर्वत्र कार्य करते. विश्रांती आणि ऊर्जा देणारी आहे.